नमस्कार, मी प्रभाकर फापाळे, लिंगदेव, अकोले तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख। काल या ठिकाणी गद्दार भाऊसाहेब वागचौरे हा असंख्य पोलिसांच्या गराड्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये आला आणि त्याला या ठिकाणी अकोल्यामध्ये ज्या गद्दारांनी त्याच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्याला मतं दिली नाहीत ते काल त्याची आरती ओवाळायला होते आणि ती त्याची आरती ओवाळली नका जाईना, आम्हाला त्याच्याशी मतलब नाही। परंतु त्या सभेमध्ये ज्या तथाकथित एकनाथ शिंदेंच्या पुढाऱ्यानं आमची नावं न घेता तो जे काही बोलला की बा साहेबांवर 4-2 टाळके जमून हे ज्यांना गावात कुणी विचारत नाही आणि ते भाऊसाहेबांवर टीका करतात, मला त्याला हेच सांगायचं आहे या निमित्तानं की बाबा 2019च्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दरम्यान ज्या वेळेला या तालुका विकास आघाडीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तिकीट वाटपाचा विषय आला, त्यावेळेला ज्यानं तुला लहानचं मोठं केलं ते या तालुक्याचे शेतकरी नेते आणि कम्युनिस्टांचे नेते अजित नवले यांनी सांभाळलं, लहानचं मोठं केलं, तू त्यांच्याही डोक्यावर मुतला। त्याच बैठकीमध्ये अजित नवले म्हटले, तुम्ही जर त्याला तिकीट देणार असाल, शिवसेना तिकीट देणार असेल तर मी तुमच्या आघाडीमध्ये नाही। त्यावेळेला मी स्वतः अजित नवलेंना ते सांगितलं, तुमचं पटत नाही म्हणून आम्हाला कशाला सांगता, आम्हाला त्याला तिकीट द्यायचं आहे। अशा पद्धतीची हमरी तुमरी होऊन याला तिकीट दिलं। तिकीट दिल्यानंतर याच्या चड्डी फाटेल होती, याला चड्डी नव्हती, याला सुईच्या पायात चपला नव्हत्या। त्यावेळेला आम्ही हा पुढारी दिसावा म्हणून याला कपडे घेतले, बनियन घेतलं, अंडरपॅन्ट घेतली, बुटं घेतले, एक शाक घेतली आणि अशा पद्धतीने याला आम्ही त्यावेळेचा उमेदवार केला। आणि हा उमेदवार केल्यानंतर निवडणुका झाल्यानंतर ज्या बाजीराव दराडेंनी याला सांभाळलं, पोसलं, लहान चांगल्या पद्धतीचा वापर करून घेतला त्यांचा पण, आणि त्यांच्यासुद्धा हा अशा पद्धतीचा हा माणूस काल गद्दार माणूस त्यावेळेला त्यानं आमच्या शिवसेनेमध्ये फाटाफूट केली आणि तो त्या पिचड साहेबांच्या मेळाव्यामध्ये गेला आणि त्या ठिकाणी जाऊन तो उपसभापती झाला। त्यावेळेला सुद्धा त्याला पुष्कळ आम्ही तुडवलेला आहे। आणि म्हणून मला या निमित्ताने हेच सांगायचं आहे की बाबा तुझी काय अवकात आहे, तू आम्हाला 4-2 टाळके म्हणतोय, पण आम्ही तू ज्या त्या पोलिसांच्या गराड्याच्या सभेत होता, तिथं जर पोलीस नसते, संरक्षण नसतं तर तुलासुद्धा तुझी अवकात काय आहे ते आम्ही दाखवून दिलं असतं। आणि म्हणून पिस्तुल्या तुला एवढंच सांगायचं आहे की तू आमचा नाद करू नको, कुणाचाही नाद कर पण आमचा नाद करू नको। तुझ्यासारख्या आम्ही तालुक्यामध्ये बाया बापड्यांना नागवत नाही हेच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोण म्हटलं बाबा नेमकी एक 4-2 टोळके नेमकी कोण येते? हा मारुती मेंगाळ। साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर। आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध। तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते। आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग। प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब। तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे,
कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.